जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे चौगाव या गावाजवळ असलेला लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून मोठ्या प्रमाणात या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केला जातोय। दरम्यान चौगाव या गावाला पुराच्या पाण्याचा विळखा पडलाय। गावातील अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं असून संसार उपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर जळगावातील बोदवड तालुक्यातल्या भानखेडा इथला नागरतास तलाव 8 वर्षांनंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरलाय। मुसळधार पावसामुळे तलावात पाण्याची आवक वाढल्यानं हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओसंडून वाहू लागलाय। बीड, लातूर, धाराशिव या 3 जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात पाण्याची आवक वाढली आहे। तर धरणातील पाणीसाठा हा 52.35% गेलाय। आजही पावसाचा जोर वाढल्यास धरणातील पाणीसाठा आज दिवसभरात 60% जाण्याची शक्यता आहे। तर जळगाव शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदीला अचानक पूर आला। यामुळे नदीकाठावरील व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाली। अनेकांच्या दुकानात आणि घरामध्ये पाणी शिरून नुकसान झालेलं आहे। तर नदीपात्रातील अतिक्रमण प्रवाहाला अडथळा ठरत असल्यानं कायमस्वरूपी उपाययोजना हवी अशी मागणी होती। राज्याला सर्वदूर पावसाने झोडपून काढलंय। अहमदनगरमधील शेवगाव पाथर्डी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नद्यांना पूर आलाय। यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तर नांदेडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नदी नाल्यांना पूर आलाय। पैनगंगा नदीला देखील पूर आलेला आहे आणि या नदीवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा प्रचंड वेगाने प्रवाहित झाला असून या धबधब्याने अकराळ विक्राळ रूप धारण केलेला आहे। आणि तिकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी देखील पावसाने तिथे झोडपून काढले। सर्वच ठिकाणी छोटे मोठे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत आणि यामुळे अनेक प्रकल्प तुडुंब भरलेत। या पावसामुळे 12 जणांचा मृत्यू झालाय। तर अनेक शेतकऱ्यांची पिकं देखील वाहून गेल्याने मोठं नुकसान होऊन अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। बीडच्या परळी शहरातील सरस्वती नदीला पूर आल्याने शहरात पाणी शिरलंय। गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे सरस्वती नदीने रौद्र रूप धारण केलंय। नदीला पूर आल्याने नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नागरिकांच्या घरांमध्ये देखील पुराचं पाणी शिरलेलं आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे सर्व नदी नाल्यांना पूर आलेला आहे। सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी अद्याप पुराचं पाणी ओसरलं नाहीये। नांदेड ते मुदखेड येथील रस्त्यावर पाणी साचलं असून रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलंय। मार्ग देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय आणि वाहतूक बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होते। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा पत्ता नसताना वर्धा पैनगंगा नद्यांच्या पुराने शेकडो हेक्टर शेती बाधित झाली आहे। मराठवाडा आणि यवतमाळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांचं पाणी चंद्रपुरात पोहोचले। यामुळे शहरालगतच्या विविध खेड्यांच्या शेतशिवारात वर्धा नदीच्या पुराचं पाणी शिरलं होतं। स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी पूरग्रस्त मारडा पिपरी या गावातील क्षेत्राची पाहणी करत शेतकऱ्यांना तातडीने पीक विम्याचे पैसे देण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले। वाशिम जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलंय। मुसळधार पावसामुळे मंगरुळपीर तालुक्यातील अडाण नदीला पूर आलाय। या पुरामुळे शिवणी परिसरातील एका झाडावर 15 ते 20 माकडे अडकल्याचं समोर आलं। याबाबतची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली, मात्र अद्यापही वनविभागाचं पथक या ठिकाणी आलेलं नाहीये। जळगावमधील वाघूर धरण हे 97% भरलेलं आहे आणि त्यामुळे धरणाचे 4 वक्र दरवाजे उघडण्यात आलेत। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाघूर धरणात पाणी पातळी वाढली। 4 दरवाजांमधून 5000 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग केला जातोय। जामनेर तालुक्यातील वाघूर, सूर आणि कांग या नद्यांना पूर आल्यामुळे वाघूर धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। तर बुलढाण्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच लहान मोठे प्रकल्प 100% क्षमतेने भरलेत। बुलढाण्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरणाचे सर्व 19 दरवाजे उघडण्यात आले असून 950 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे।